नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी हापर प्रकरणामधली आज मोठी घडामोड घडलेली आहे. या घडामोडीमुळे उत्तर प्रदेश नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक भूकंपाचा झटका बसावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी आज आपल्या पदाचा अखेरीस राजीनामा दिलेला आहे. जे पदाधिकारी या राम मंदिरामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही आहे, काहीही घडलेलं नाही असा जो दावा करत होते तो दावा अखेरीस फोल ठरलेला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबत जे विशेष तपास पथक म्हणजे SIT नेमलेली होती, त्या SITचा अहवाल आला. त्यानंतर रात्री उशिरा FIR म्हणजे गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर या बड्या पदाधिकाऱ्यांना उच्चपदस्थांना आपलं पद सोडावं लागलेलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या FIR मध्ये असं नक्की काय आहे की ज्याच्यामुळे आता अनेक बडे उच्चपदस्थ की ज्याच्यामुळे या मंदिर ट्रस्टमधील अनेक उच्चपदस्थ संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं 8 आरोपींना अटक केलेली आहेत. या 8 आरोपींचा आणि सरचिटणीस असलेल्या चंपत राय यांचं नक्की काय कनेक्शन आहे हे देखील पाहणार आहोत. या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की या प्रकरणाची सुरुवात झाली कशी आणि त्याचा भांडाफोड केला कोणी. तर या अयोध्येमधल्या एका जमिनीचा जो व्यवहार झालेला होता तो 18 मार्च 2021 रोजी झालेला होता. या तारखेला 7:10 सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी हरीश पाठक यांच्याकडनं 2 कोटी रुपयांना काही एकर जमीन खरेदी केली. आता हीच 2 कोटी रुपयांना खरेदी केलेली जमीन पुढच्या 5 मिनिटांमध्ये राम मंदिर ट्रस्टनं खरेदी केली. किती कोटी रुपयांना? 18,50,00,000 रुपयाला, म्हणजे जवळपास 18.5 कोटी रुपयांना ही जमीन खरेदी केली. अवघ्या 5 मिनिटांमध्ये या जमिनीची किंमत 9 पटीनं वाढली आणि येथूनच राम भक्तांच्या देणग्यांमध्ये काहीतरी काळबेरं सुरू आहे याबाबतची कुजबूज सुरू झाली. तसे आरोप विरोधकांनी केल्यानंतर याबाबतची चौकशी उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरू केली. त्यानंतर याबाबत SITची स्थापना झाली. बरं, हे फक्त जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित प्रकरण होतं का? मग असे मुद्दे येऊ लागले की भाविकांच्या देणग्यांचा देखील हिशोब व्यवस्थित ठेवला जात नाही. तब्बल 7 ते 7.5 कोटी रुपयाच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप जाहीरपणे करण्यात आला. याबाबत चंपत राय यांच्यावर देखील माजी खासदार विनय कटियार यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आरोप केलेले होते. प्राथमिक चौकशी, CCTV फुटेज आणि ज्या ठिकाणी नोटा मोजल्या जातात, सोनं ठेवलं जातं याबाबतचं सगळं फुटेज पाहण्यात आलं. याची चर्चा सुरू झाल्यानंतर 2 महत्त्वाचे मुद्दे या काळामध्ये पुढे आले. ते मुद्दे होते जे आंतरराष्ट्रीय सिंधी समाज आहे, या सिंधी समाजानं तब्बल 200 किलो चांदीच्या विटा या राम मंदिर ट्रस्टला दिलेल्या होत्या. याशिवाय एका कुटुंबाकडनं सुवर्ण काक म्हणजे राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे सोन्याचे कावळे बसवायचे होते ते देखील दिलेले होते. मात्र या दोघांनाही पावत्या रितसरपणे मिळालेल्या नव्हत्या आणि हे जेव्हा सोशल मीडियामध्ये संबंधितांनी सांगितलं तेव्हा SITला आपला या चौकशीचा जो सगळा विस्तार आहे तो आणखीन करावा लागला. त्यामुळे मग पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. याबाबत जो ट्रस्ट टाळाटाळ करत होता की असं काही घडलेलं नाही आहे, त्या ट्रस्टचे सदस्य कृष्णा मोहन यांनी याबाबत रितसर तक्रार केली. ही जी तक्रार आल्यानंतर मग FIR दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये जी रोख रक्कम येत होती, जे दान मिळत होतं, ज्या मौल्यवान वस्तू या मंदिरासाठी मिळत होत्या त्यांची सिस्टेमॅटिक चोरी करण्यात आलेली होती. मंदिराचे कर्मचारी आणि त्यासोबत मंदिराबाहेरील त्यांचे साथीदार या सर्वांनी मिळून भाविकांच्या विश्वासाला तडा देण्याचं काम केलं. एक गुन्हेगारी कट असा रचला की संपूर्ण भारतातील भाविक त्यामुळं व्यथित झाले, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. आता हे जे आरोप झालेले आहेत त्याच्यानुसार त्यांच्यावर कोणते कलम दाखल झालेले आहेत? चोरीचं कलम दाखल झालेलं आहे 305, 306 नुसार. याशिवाय विश्वासाचा भंग, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, मालमत्ता लपवणे, गुन्हेगारी कट आणि एक टोळी म्हणून या सर्वांनी हे कृत्य केलेलं आहे
असा देखील यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे. आता हे जे 8 आरोपी आहेत, ही 8 आरोपींची लगेच तातडीने अटक झाली. ही देखील एक दिलासा देणारी बाब आहे. आता यांच्या अटकेनंतर साधारणपणे यामध्ये कोणी उच्च पदस्थ थेटपणे सहभागी होते का, यांना हे कोणाला त्यातला चोरीमधला वाटा देत होते का, हे देखील आता पोलिसांच्या पुढच्या तपासाचं काम राहणार आहे. आता हे जे आरोपी आहेत, हे आरोपी नक्की कोण आहेत आणि ह्या प्रकरणामध्ये त्यांचा काय रोल होता, हे आपण सगळ्यात आधी पाहूया. आरोपी क्रमांक 1 रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव हा या प्रकरणातील मास्टर माइंड आहे. हाच खळबळजनक चेहरा आहे. टिन्नू यादव हा ट्रस्टचे सरचिटणीस असलेल्या चंपतराव राय यांचा हा चालक होता, पण तो आता नोकरीवर नाही असं चंपतराय सांगत होते. चंपतराय यांच्याशी असलेल्या थेट संबंधामुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे या टोळीला मंदिरामध्ये संरक्षण मिळत होतं असा देखील तपास यंत्रणाचा संशय आहे. दुसरा अनुकल्प मिश्रा हा देणगी ज्या येत होत्या ते मोजण्याचं काम काउंटिंग स्टाफ म्हणून तो करत होता. मुख्य कर्मचारी म्हणून त्याची जबाबदारी होती. हा आणि इतर त्याचे जे सहकारी होते त्यांनीच याबाबत ही सगळं षडयंत्र रचलं होतं. जी काही 20 लाख रुपयांची रोकड मिळालेली होती ती याच्याच म्हणजे अनुकल्प मिश्रा याच्याच घरातनं जप्त करण्यात आलेली होती. आरोपी क्रमांक 3 लवकुश मिश्रा हा देखील नोटा मोजणाऱ्यामध्ये आणि देणग्यांचा हिशोब ठेवणाऱ्यामधला हा कर्मचारी होता. विशेष म्हणजे अनुकल्प मिश्रा याचा हा सक्का मेहुणा आहे. म्हणजे कशा प्रकारे ही शुक्ला मंडळी या ठिकाणी कार्यरत होती हे तुमच्या लक्षात येईल. आता चौथा जो आरोपी आहे तो देखील अविनाश शुक्ला हाच आहे. मंदिरातील रोख आणि दान मोजणी करणाऱ्या व्यवस्थापनामध्ये हा कार्यरत होता. आरोपी क्रमांक 5 करुणेश पांडे दानपेटी आणि मोजणी कक्षातील जी काही देखरेख करायची होती, जी सगळी मोजणीची जी प्रक्रिया होती ह्या देखरेखीची जबाबदारी त्याच्यावर होती, पण तोच त्यांना सहभागी झाला. आरोपी क्रमांक 6 मनीष कुमार यादव. आरोपी क्रमांक 7 रामशंकर मिश्रा. आरोपी क्रमांक 8 सुभाष श्रीवास्तव. हे तिघेही हिशोबाचं काम पाहणारी कर्मचारी होते आणि त्यांच्याकडेच या साऱ्या खजिन्याच्या चाव्या होत्या. पण ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनीच घात केला आणि करोडो रामभक्तांच्या विश्वासाला तडा जाईल असं कृत्य केलं. आता बघूया या साऱ्या घडामोडींनंतर उत्तर प्रदेश सरकार, भारत सरकार नक्की कोणती कठोर पावलं उचलत आहे ते. याबाबत पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी या आरोपानंतर एक मुलाखती दिली होती आणि त्यांनी असा आरोप केलेला होता की या मंदिराच्या ट्रस्टमध्ये सुरुवातीपासूनच हिशोबाची चोख व्यवस्था नव्हती आणि याबाबत मी वारंवार सांगितलं होतं, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता पंतप्रधानांच्या माजी सचिव असलेल्या नृपेंद्र मिश्रा यांचं जर ट्रस्टमध्ये कुणी ऐकत नव्हतं तर मिश्रा यांनी तेव्हाच व्हिसल ब्लोअर म्हणून किंवा एक जागरूक अधिकारी म्हणून आवाज का उठवला नाही आणि रामभक्तांच्या विश्वासाला तडा जाईपर्यंत ते गप्प का बसले हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे एक मोठी कारवाई आज उत्तर प्रदेश सरकारनं केलेली आहे. जे म्हणत होते की असं काही घडलेलंच नाही आहे, राम मंदिरामध्ये असं काही घडू शकत नाही, आम्ही RSSचे लोक आहोत, आम्ही VHPचे लोक आहोत, आम्ही रामभक्त आहोत, मात्र त्यांच्या दाव्यामध्ये कोणतंही तथ्य नव्हतं आणि त्यांनीच हा विश्वासाचा घात केलेला आहे. त्यामुळे बघूया या प्रकरणाचं पहिला चॅप्टर या FIRमुळे आणि अटकेमुळे आता समोर आलेलं आहे. पाहत राहा लेट्सअप मराठी.